हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण राज्य हिरवं करू. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांची टीका. हिरव्या सापांना दफन करण्याचा कार्यक्रम हिंदू करतील, नितेश राणेंची टीका. छगन भुजबळ यांना क्लीन चिट दिल्यानं अंजली दमानिया आक्रमक. दमानियांचं थेट मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र. ईडी विशेष न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती. महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्र सरकारची 2696 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला मंजुरी. नाशिकमधून निघालेलं लाल वादळ मुंबईच्या दिशेनं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा. हजारो शेतकरी सहभागी. 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड, तर वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्म पुरस्कार. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी. आवाज महाराष्ट्राचा. आणि महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा. malaडमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या किरकोळ वादामधून हत्या झाल्यानं खळबळ माचलेली आहे आणि या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे. पण रोजचा गोंधळ आणि अव्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून मुंबईकरांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलेला आहे. तर दुसरीकडे मुंब्र्यामधील MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांच्या एका वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आणखी चिघळलाय. त्यांच्या समर्थनार्थ उतरलेले इम्तियाज जलील आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलेलं आहे. तर तिकडे धाराशिवमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे AB फॉर्म भाजपचे आमदार वाटत असल्याचा आरोप झालाय. त्यामुळे खळबळ माजलेली आहे आणि या संदर्भात एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शहरात लावलेल्या पोस्टरची चर्चा रंगलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले 4 जण अजूनही नॉट रिचेबल असल्यानं कार्यकर्त्यांनी शहरभर त्यांना शोधण्यासाठी पोस्टर लावलेले आहेत. या सर्व बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत. सुरुवातीला अतिशय धक्कादायक बातमी आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधून शनिवारी मुंबईतल्या malaड स्टेशनवर असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली सर्वात महत्त्वाची आणि मोठी आणि तेवढीच सगळ्यांना हादरा देणारी ही बातमी. लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनमधल्या एका हत्याकांडानं संपूर्ण मुंबई हादरली. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत चेंगराचेंगरी, धक्काबुक्की रोजचीच. पण या गर्दीमध्ये झालेला वाद एकाच्या जीवावर बेतलाय. शनिवारी संध्याकाळी लोकलमधील किरकोळ वादामधून एकाची हत्या झाली. प्राध्यापक असलेले आलोक सिंग यांनी विलेपार्लेहून बोरिवली लोकल पकडली. malaड स्टेशनला उतरताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांचा शेजारी उभा असलेल्या ओंकार शिंदेशी वाद झाला. अखेर malaड स्टेशनला लोकल थांबली आणि क्षणात असं काही घडलं ज्यामुळे तिथं असलेल्यांना एकच धक्का बसला. किरकोळ वादातून रागाच्या भरात ओंकार शिंदेना आपल्याजवळ असलेल्या धारधार शस्त्र आलोक गुप्ता यांच्या पोटात खुपसलं आणि गर्दीचा फायदा घेऊन तिथून पळ काढला. जखमी आलोक गुप्ता प्लॅटफॉर्मवर बसले, पण या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान malaड स्टेशनवर नेमकं काय घडलं होतं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.
तर ही दृश्य आपण बघू शकतो. अतिशय धक्कादायक ही दृश्य आहेत. मुंबईमधली, लोकलमधली या ठिकाणी दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र अशाच या प्रवाशांमधल्या दोघांचा वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की एका आरोपीनं आपल्या जवळ असलेल्या धारदार शस्त्रानं दुसऱ्या एका प्रवाशाचा जीव घेतला. चर्चगेट बोरोली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली होती. त्या मारामारीच्या घटनेमध्ये जो बोरोली रेल्वे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 81/26 कलम 103 यामधील जे विक्टीम बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांचं आणि संशयित आरोपी यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादातून. मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं. त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता. त्याला मेडिकल हेल्प आमच्या JRPने दिली. त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेला असता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं. वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था. उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है. प्रशासन की लापरवाही. वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5, 5:30 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है. तर मलाडमधल्या या घटनेबद्दल मुंबईकरांना नेमकं काय वाटतं तेही ऐकूयात. की समजा आता कोणी जर कधी बॅग घेऊन चढतंय त्याच्या बॅगमध्ये काय आहे, स्टेशनवरून चढताना कोणी चेक करत नाही किंवा चेक होतं पण तर कोणी काही सांगत नाही किंवा काय होतं, या गोष्टीचा प्रश्न उद्भवतो. आणि किती सेफ आहे हे त्याच्यावर डिमांड आपली समजते की बा प्रवास करायचा की नाही करायचा की कसा करायचा. आणि अनोळखी व्यक्ती कसा येतो, कुठून येतो, काय येतो, काय सांगता येतं. आता रात्री वित्रात्री जर जात असताना लोकलमध्ये जरी जात असताना बेवडे पेऊनही त्याचं लूट असतात. पोलीस असतात पण त्यांचं काही घेणं देणं नाही आहे. ते जायचं आहे तिथे जा, त्यांची जी मजा मस्ती चालू आहे ते चालू द्या. रेल्वे प्रवासन काही करताना असं भीती आहे मनात की कोणी असं समोरचा येईल आणि आपल्याला मारून टाकेल. न याच्यामध्ये पोलीस कुठे असतात ते कळत नाही. आणि हे करत असताना बाकीच्या मला असं वाटतं की जे बाकीच्या बघ्यांनी पळून जाण्याच्या ऐवजी किंवा घाबरण्याच्या ऐवजी 4-5 लोकांनी त्यांना पकडलं तर याच्यावर धरबंद बसेल. आणि तुम्ही जसं म्हटलं की हे चाकू घेऊन प्रवासी फिरताय. मुंबई आणि उपनगरातून लोकलनं प्रवास करणाऱ्यांचे दररोज 2 ते 4 तास हे प्रवासात जातात आणि या प्रवाशांना गर्दीचा सामना तर करावाच लागतो. पण कधी चेंगराचेंगरी होते, कधी लोकलच्या दरवाजामधून पडून त्यांचा मृत्यू होतो. आणि या सगळ्यामध्ये कहर म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या जे प्रवास करतात लोकलनं त्यांना एकदा तरी कोणाशी वाद झालेला असेल, पण छोट्याशा वादानंतर एका प्रवाशाला इतका राग आला की त्यानं दुसऱ्या प्रवाशाचा जीव घेतलाय. ही घटना मन सुन्न करणारी आहे. पण या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण हा प्रश्न पडतोय. त्यामुळेच न्यूज 18 मराठीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत. या रेल्वे प्रशासनाच्या सध्याच्या व्यवस्थापनाबाबत काही महत्त्वाचे सवाल विचारले जात आहेत. हे सवाल आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. न्यूज 18 मराठीकडून हे सवाल उपस्थित करण्यात आलेत कारण लोकलमध्ये एकाचा जीव गेलेला आहे आणि लोकलमध्ये वादाच्या घटना का वाढतायत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण तुम्ही जेव्हा लोकलमधून प्रवास केला असेल तेव्हा तुम्हीही एखादी अशी घटना वादाची बघितलेली असेल. त्यामुळे हा वाद नेमका का होतोय हा सगळ्यात मोठा सवाल आहे. तर गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना नेमक्या काय केल्या जातात प्रशासनाकडून हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण गर्दी प्रचंड असते पीक आवर्स मध्ये आणि त्याच्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत का, काय केल्या जात आहेत हा सगळ्यात मोठा सवाल आहे. तर लोकलच्या फेऱ्या कधी वाढवणार हाही सवाल वारंवार विचारला जातो. मात्र अजून तरी याच्यावरचं उत्तर मिळताना दिसत नाहीये. आणि त्याच्या पुढे आणखी एक महत्त्वाचा सवाल म्हणजे लोकल वेळापत्रकानुसार कधी धावणार. कारण वेळापत्रक वेगळं असतं आणि लोकल येण्याची वेळ ही वेगळी असते. त्याच्यामुळे गर्दी वाढते आणि त्यानंतर वाद सुद्धा वाढतात. अशामध्ये एका वादानं एका व्यक्तीचा जीव घेतलेला आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग नेमकी कधी येणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करूया. त्यानंतर बातमी आहे ते म्हणजे हिरवं आणि भगव्यावरून रंगलेल्या राजकारणाची. ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये MIM विरुद्ध भाजप हा संघर्ष आता वाढतच चाललेला आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळल्याचं चित्र आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि MIMचे इम्तियाज जलील असा राजकीय संघर्ष पेटलाय. माजी खासदार नवनीत राणा आणि इम्तियाज जलील यांच्यातही याच प्रकरणावरून जुंपली आहे.
तर या संघर्षाला कारणीभूत ठरलेला आहे मुंब्र्यातील MIMच्या तरुण नगरसेविका सेहर शेख यांचं एक वक्तव्य. संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि यावरून जोरदार खणाखणी झाली. पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा. इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना. छत्रपति शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी. किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं. इस देश के अंदर एक नचनिया है, सुनिए, हर दूसरे दिन मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके, क्यों? उसके जहेज में आया था हिंदुस्तान. आप बोलते रहेंगे और हम खामोश रहना, ये अगर आप उम्मीद कर रहे हैं तो हमारी एक बच्ची अभी नई नई राजनीति के अंदर आई है, आप उसको दबा सकते हैं, लेकिन हम उसके साथ पूरी तरीके से खड़े हुए हैं. ते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे. तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही. आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे, जे बायांबद्दल जेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू. तर तुमच्या धमक्याला आम्ही भीकसुद्धा घालत नाही. इम्तियाज जलील लक्षात ठेवा. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. तुम्हारे मस्जिदों के अंदर आकर घुसकर तुम्हें मारेंगे. मैं अब मुंब्रा की पुलिस से एक सवाल करने के लिए आया हूँ. इसको नोटिस दिए थे आपने? इतिहासाची पुनरुत्ती अगर ह्याला करायची नसेल, महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याच्या कबरीच्या बाजूला अजून काही लोकांना दफन करायचं नसेल तर त्यांनी आपला थोबाड योग्य वेळी बंद करावं. नाहीतर महाराष्ट्रातला हिंदू समाज जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आहे, परत एकदा ह्याच अशा जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना ह्याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवेल. तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करूया जलील यांच्या वक्तव्यानंतर मंत्री शिरसाट यांनी मात्र कारवाईची मागणी केली आहे. किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं. हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम. आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर